अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीची दीडपट भरपाई देण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेचं शेतकऱ्यांकडून स्वागत। शेती प्रक्रियेतल्या वस्तूंच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार, केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती। ऊसाला किमान निर्धारित मूल्य न देणाऱ्या साखर कारखान्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल असा सहकार मंत्र्यांचा इशारा। आणि अवकाळी पावसाचा शेती आणि फळबागांना फटका। नमस्कार, कृषी वार्ता बातमीपत्रात मी शर्मिष्ठा म्हात्रे आपलं स्वागत करते। आता पाहूया कृषी विषयक सविस्तर वृत्त। दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि कर्जाच्या चक्रात अडकलेल्या पीडित शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करत भरपाईसाठी आधीचा 50% नुकसानीचा निकष 33% आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे। तसंच नुकसानीची दीडपट भरपाई देण्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे। एलपीजीवरील अनुदानाप्रमाणेच आता शेतीच्या सगळ्या प्रकारच्या वस्तूंच्या अनुदानाचं वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी दिली। ते बिहारमधल्या मोतीहारा इथं आयोजित फलोद्यान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय फलोद्यान मंडळाच्या वतीनं गुणवत्तापूर्ण फळांचं उत्पादन आणि त्यांच्या पॅकिंगसाठी अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन देशभरात आयोजित करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। ऊसाला किमान निर्धारित मूल्य न देणाऱ्या किंवा ऊस शिल्लक ठेवून गाळप बंद करणाऱ्या साखर कारखान्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा सहकार मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे। ते कोल्हापुरात बातमीदारांशी बोलत होते। शासनानं राज्यातल्या साखर कारखानदारांना 2,900 कोटी रुपयांचं बिनव्याजी कर्ज देऊ केलं आहे। त्यामुळे साखर कारखानदारांना ऊसाला वाजवी दर देणं सहज शक्य असल्याचं त्यांनी सांगितलं। यावर्षी 50 लाख मेट्रिक टन साखरेचा राखीव साठा तयार करायला परवानगी द्यावी, यासाठी लवकरच केंद्रीय अन्नमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं। भाताचं कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात 12 एप्रिलपासून 3 दिवसीय तांदूळ महोत्सवाला सुरुवात झाली आहे। जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय आणि महिला आर्थिक विकास महामंडळानं संयुक्तपणे याचं आयोजन केलं आहे। तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी, हे यामागचं उद्दिष्ट आहे। दलाल विरहित बाजारपेठ उपलब्ध झाल्यानं शेतकरी तर खुश आहेतच, परंतु स्वस्त आणि चोख मालामुळे ग्राहक वर्गालाही चांगला फायदा झाला आहे। भंडारा जिल्ह्यातल्या 38 बचत गटांच्या शेतकऱ्यांनी तांदळासोबतच गहू, डाळी, भाजीपाला आणि फळं देखील इथं विक्रीला ठेवली आहेत। महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यात आली। अहेरीसारख्या तालुक्यातही यंदा रोजगार हमी योजनेची कामं प्रभावीपणे राबवण्यात प्रशासनाला यश आलं आहे। देशात अतिमागास समजल्या जाणाऱ्या 25 जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचा समावेश होतो। इथं रोजगाराची वानवा असल्यानं मजूर परराज्यात कामासाठी स्थानांतरण करतात। यावर प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनानं महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून स्थानिकांना काम उपलब्ध करून दिलं। त्यातूनच राज्यामध्ये रोहिओच्या कामामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा 3रा क्रमांक आहे। जिल्ह्याला 93 कोटी 85 लाख रुपये खर्च करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं। मात्र मार्च अखेरपर्यंत 99 कोटी 44 लाख रुपये रोहिओच्या कामावर खर्च झालेत। याची टक्केवारी 105 होते। खर्चाच्या टक्केवारीमध्ये राज्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा 3रा क्रमांक लागतो, तर मनुष्य निर्मितीमध्ये 125% उच्चांक जिल्ह्यानं गाठला आहे। पूर्वीपासून जिथे कामं होत होती तिथे तर ती आपण सातत्यपूर्ण पद्धतीने केलीच, पण जो भाग आपला सुटत होता त्यातलाही काही भाग यावर्षी आपण वाढवलेला आहे आणि एकंदरीतच त्याचा एकंदरीत परिणाम आपल्याकडे चांगल्या प्रकारे आर्थिक खर्च आणि मनुष्य दिवस निर्मितीवर झालेला आहे। प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं म्हणून सरकारनं महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू केली। या माध्यमातून गडचिरोलीमध्ये विविध विकासात्मक कामं हाती घेण्यात आली। वैयक्तिक स्वरूपात शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी म्हणून शेततळी, हागणदारी मुक्तीसाठी
निर्मल ग्राम योजनेसोबतच रोहियोमधून अनुदान देऊन शौचालय उभारण्याचा उपक्रम जिल्ह्यात राबवण्यात आला। शेतकऱ्यांना बैलांच्या गोठ्यासाठी रोहियोच्या माध्यमातून अनुदान देण्याची योजनाही राबवण्यात आली। म्हणूनच गडचिरोली जिल्ह्यामध्ये रोहियोचं उद्दिष्ट पूर्ण करण्यास जिल्हा प्रशासनाला यश मिळालं। शेतकऱ्यांना आपल्या शेतात शेततळी विहिरी तयार करून जमिनीतला ओला टिकवला पाहिजे, तसंच शेतकऱ्यांना खचून न जाता शेतीसोबत जोडधंदा केला पाहिजे असं प्रतिपादन अप्पर मुख्य सचिव डॉ. सुधीर कुमार गोयल यांनी केलं। वाशिम जिल्ह्यातल्या सुविदे फाउंडेशन कृषी उत्पादक विज्ञान केंद्राच्या वतीनं कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते। यावेळी शेतकऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। या कृषी प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले असून बचत गटातील महिलांनी आणि शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची थेट विक्री व्हावी यासाठी या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। आता पाहूयात बाजारभाव। जाणून घेऊया नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। गहू कमाल दर 2500, किमान दर 2200, तांदूळ 2000, 1800, चवळी 1800, माठ 2400, 2200, मुळा 800, 600, घोसाळी 1200, 1800, डाळिंब 7500, 2500, अननस 3000, 1000 आणि चिकू 1400 आणि 800। बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी आमच्या www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या। आता पाहूयात हवामानाचा अंदाज। राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसामुळे शेती आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे। नांदेड जिल्ह्यात सतत 5 दिवस झालेल्या पावसामुळे उन्हाळी ज्वारी, गहू, केळी, भाजीपाला, टरबूज आणि खरबूज या पिकांचं नुकसान झालं आहे। पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित होत आहे। अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे डाळिंब, आंबा, कांदा आणि इतर फळबागांचं नुकसान झालं आहे। जालना शहर आणि जिल्ह्यात वादळामुळे झाडं उन्मळून पडली आहेत आणि काही ठिकाणी गाराही पडल्या आहेत। येत्या 2 दिवसात कोकणात हवामान कोरडं राहील। या काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस तसंच गारपिटीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे। जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 33, किमान 25, पुणे 35, 19, औरंगाबाद 35, 19, नागपूर 34, 20, सोलापूर 36, 21, नाशिक 35 आणि 19। हवामानविषयक अधिक माहितीसाठी आमच्या www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। कृषीविषयक घडामोडी आमच्या या पत्त्यावर कळवा। निर्माता कृषी वार्ता, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030। आमचा ईमेल आयडी आहे krishivarta@ddkmumbai@gmail.com। याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या। पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये। तोपर्यंत नमस्कार।